व्हिडिओची सुरुवात आपण महाकालपासून करू, कारण करता करविता महाकालच आहे आपला. पोल्ट्री फार्म नंबर 1 मित्रांनो. या 210 कोंबड्या आहेत मित्रांनो, ज्या आता अंड्यावरती आलेल्या आहेत. याचा सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहे मित्रांनो. आज फक्त पहिला व्हिडिओ आहे, तर एक वर्षावरती तुमच्यासोबत गोष्टी शेअर करायच्या आहेत फक्त. आणि हे दुसरं शेड मित्रांनो. आता हे बच्चे आहेत मित्रांनो, अंड्यावरती काढून आणलेले. तर तुम्हाला एक आयडिया तर आली असेल की आजचा व्हिडिओ नक्की कशाविषयी होणार आहे. तर व्हिडिओला चालू करू मित्रांनो. आज तुम्हाला फक्त विषय काय सांगायचा आहे की पोल्ट्री फार्मिंग नक्की असतं काय. भाऊ स्टार्टिंग तर पाहिले तू ना काय, मग हे 2 पोल्ट्री फार्म आहे. आता ते कसे वर्क करता, त्याचं पुरं प्लॅनिंग, मार्केटिंग, एक्झिक्युशन सगळं तुम्हाला मी सगळं सांगेन. आज पहिला व्हिडिओ आहे भाऊ, आणि प्लीज पुरा पहा. काही बिनकामाचं सांगणार नाही तुम्हाला. जे महत्त्वाचं आहे त्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणे आहे. कारण 11 वर्ष आले रोजच ते साले व्हिडिओ येत राहता की तुमच्या मनासारखे शेतकऱ्याच्याच पुरं राहता. पोल्ट्री फार्मिंग चालू करायच्या पहिले काय करता, लगेच मग ते व्हिडिओ पाहता. मग ते 50,000 ना पहा, 1 लाख ना पहा, 1.5 लाख ना पहा, 2 लाख ना पहा. मग ते जुगाड पद्धतीनं शेड करा, टोकरा आणा, लाकडं आणा, मग ते साधं बांधा, आणि मग त्याला मोकळा स्पेस द्या. भाऊ पागल आहे का यार तुम्ही. अरे असं जरा राहतं की 80,000चा शेड बनवा जुगाड पद्धतीनं, महिन्याचे 1 लाख रुपये कमवा. तो रिलायन्सवाला, टाटावाला, अंबानी पागल आहे का. ते एवढे मोठमोठे प्लॅन टाकता, मग त्यांचं प्रॉफिट 10%, 20%, 30% मार्जिन राहतं. आणि हे साले लोक काही यूट्यूबर आहे चांगले, पण काय तर नुसते वायत पण आहे ना हो. काही बी फक्त आता मय पोल्ट्री फार्म आहे तुम्ही पाहिलं, माझं अंडे निघता. आता मी ना असे 4-5 लोक जमा केले, 4-5 दिवसाचे अंडे जमा केले, 1000 अंडे जमा केले. आणि तुम्हाला सांगलं की मग अंडे 20 रुपयानं जातं आहे. मग मी 20,000 रुपयाचे अंडे विकतो. मग मी ना ते असे 2-4 लोक हातात उभे करून आणि त्यांच्या हातात कोंबडे दिले की मग एक कोंबडा 1000 रुपयाचा, 1200 रुपयाचा जातो. मग रोजचे 10 कोंबड्या जातात. मग मी 10,000 रुपये कोंबड्यातून कमवतो. मग महिन्याचं इन्कम 3 लाख रुपये. मग पाहून सण तुम्ही बी टाकसान असणं पोल्ट्री फार्मिंग. अरे तुमचं मा बाप तसं शेतकरी आहे, तसं तुमचे बी वडील शेतकरीच आहे. कष्टाचे पैसे ना आपल्याला काही असे 2 नंबरचे पैसे इडून तिकून आणेल भाऊ. एवढ्या गोष्टी सोप्या नाही या. आणि जे लोक सांगता की नाही की आम्ही आमचेच पक्षी घ्या आणि आमचेच घ्या आणि आम्ही तुमचे अंडे विकू ना आम्ही तुमचे कोंबडे विकू. पागल आहे का यार. स्वतःचा ब्रँड स्वतः बनवणं. माणूस बिझनेसमध्ये काहून येले तर स्वतःचं नाव व्हायला पाहिजे, स्वतःचं काहीतरी व्हायला पाहिजे. काहून दुसऱ्याचंच बोट धरून मोठं व्हायचं यार. टाईम जातो ना. मला सांग, लग्न केल्यावर संसार करणं सांगणं पडतो का, की पोरं कसे पैदा करणे, मग ते झाले की त्यांचा सांभाळ कसा करणं आहे. अरे या सगळ्या गोष्टीत आपले माय बाप आपला परिवार सोबत राहतो. तसा धंद्यात बी माय बाप पुऱ्या परिवार सोबत राहील ना भाऊ आपल्या. मग तुम्ही करून तर पहा. तुम्ही करायच्याच पहिले भाऊ नफा किती सुटीन, नुकसान किती होईल या गोष्टी जर माहीत राहत्या. माणसाला जन्माला याचं माहीत राहत नाही, मराचं बी माहीत राहत नाही. तसं उद्योगधंदा यारा याच्यात काय समजेन. झालं तर लाखाचं, नाही तर गेलं. पण मग जसं वावर आहे तसं पोल्ट्री फार्मिंग आपल्याला बाहेर काढत नाही मित्रांनो. पण मग उगा तुम्ही यार एकदम असं तुम्हाला पोल्ट्री फार्मिंग का म्हणजे असं काही वाटलं का मित्रांनो की हे का काही एकदम असं रॉकेट बनवणं आहे, मग चंद्रावर जाणं आहे, मग तिथे कुठून तरी पाणी आणणं आहे, जमीन आणणं आहे. अरे वावर आहे, वावरात शेड बांधला 4-5 लाख रुपयाचा, त्याच्यात पक्षी टाकून पाहिले. एकदम साधा सोपं गणित आहे ना भाऊ. का एकदम असं काही फरक. अरे 2010पासून माणसं येईल, तेव्हापासून कोंबड्या आले, तेव्हापासून आपल्या घरातले गावरान कोंबड्या वागून पाहताय, अंडे काढून पाहताय. त्याच्यात काय आलं की मग लोक सांगता अशा आजारी कोंबडे वायकायचे, तसं वायकायचं ना, असं मॅनेजमेंट करायचं, तसं मॅनेजमेंट करायचं. अरे सगळ्या गोष्टी येतात, सगळ्या गोष्टी जमता भाऊ. आणि आता तुम्ही बी सांग काय बकवास करतोय भाऊ. हा पहिलाच व्हिडिओ आहे, पण मग चॅनल उघडायचा का नाही जो की यार गोष्टी खऱ्या सांगायला पाहिजे. काय आहे कसं आहे. उगा नुसतं भूल ताप्या पाडायचं आणि मग तुम्हाला बी ते करायला लावायचं आणि मग तुम्हाला नुकसान मत जायचं, ते बी काय फायद्याचं नाही. आजचा पहिलाच व्हिडिओ आहे, काही चुकला असेल तर माफ करा. पण याच्यानंतर प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला येणं भाऊ उलगडा होईनच. तुम्ही फक्त सोबत राहा, आपण सोबत मिळून काहीतरी करू भाऊ.